थोडं विचार करा. प्रभू श्रीरामांना आपण विष्णूचा अवतार मानतो, पण सीतेच्या स्वयंवरात त्यांच्या समोर उभे असलेले परशुराम ते कोण होते? कारण परशुरामांना देखील विष्णूचाच अवतार मानलं गेलेला आहे. मग एकाच वेळी एकाच पृथ्वीवर भगवान विष्णूंचे दोन अवतार कसे असू शकतात? हा प्रश्न आपल्याला सर्वांनाच अनेकदा पडतो. चला तर मग जाणून घेऊयात या मागचं रहस्य. रामायणामध्ये एक प्रसिद्ध असा प्रसंग आहे. सीतेच्या स्वयंवरामध्ये जेव्हा प्रभू श्रीरामांनी शंकराने दिलेलं धनुष्य उचललं आणि मोडलं, तेव्हा परशुराम तिथं प्रगट झाले. ते अत्यंत क्रोधित होते. यातून एक अर्थ स्पष्ट आहे. तिथं श्रीराम आणि परशुराम हे दोघही एकाच वेळी पृथ्वीवर उपस्थित होते. पण हे कसं शक्य आहे ह्याचं उत्तर आपण महाभारतातील एका प्रसंगामधून जाणून घेऊयात. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध टाळण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हे शांतिदूत म्हणून हस्तिनापुरात गेले. ते दुर्योधनाला भेटले व त्यांनी शांतीचा सल्ला त्यांना दिला. दुर्योधनानं अत्यंत क्रोधानं आणि अहंकारानं तो सल्ला मान्य करण्यास नकार दिला आणि त्याचबरोबर आपल्या सैनिकांना त्यांनी आदेश दिला तो श्रीकृष्णाला पकडण्याचा. जेव्हा श्रीकृष्णाला पकडण्यासाठी तेथील सैनिक पुढे सरसावले, तेव्हा त्यांना फक्त एकच श्रीकृष्ण नाही तर अनेक श्रीकृष्ण दिसायला लागले. त्यांच्या विराट स्वरूपाचं दर्शन तिथं बसलेल्या सर्व लोकांना झालं. हा प्रसंग आपल्याला एक खूप महत्वाची अशी गोष्ट सांगतो. ईश्वर आपल्यासारखं काळ, जागा आणि शरीर यामध्ये अडकलेले नसतात, तर ते गरजेनुसार, आवश्यकतेनुसार अनेक रूपांमध्ये कार्य करू शकतात. धर्मशास्त्रानुसार भगवान परशुराम हे अंशावतार मानले गेलेले आहेत, तर श्रीराम हे विष्णूंचे पूर्णावतार मानले गेलेले आहेत. म्हणूनच दोघांचे एकाच काळात अस्तित्व असणे हे सनातन धर्माच्या दृष्टीने आपण विरोधाभास मानू शकत नाही. अजून एक रंजक कथा आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. भगवान विष्णू, कृष्ण, श्रीकृष्ण ह्या सर्वांचे अवतार हे भारत भूमीवरच का झाले, असा प्रश्न तुम्हाला पडतो का? या सर्वाची माहिती आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत, त्यामुळे पुढील व्हिडिओ देखील अवश्य बघा. नमस्कार. जय श्रीराम.